मुख्याध्यापकांना जनगणनेच्या कामातून वगळण्याची मागणी। मुख्याध्यापकांना जर ही कामं दिलीत तर शाळा चालणार कशी? जनगणनेचं काम झालं पाहिजे, शाळेचंही कामकाज झालं पाहिजे। आमच्या सगळा 100% शिक्षक स्टाफ घेतलेला आहे। मुख्याध्यापक आणि किमान एक लिपिक त्या शाळेतील यांना जनगणनेची ड्युटी देऊ नये। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मुख्याध्यापक तसेच प्रत्येक शाळेतील किमान एका लिपिकाला जनगणनेच्या कामातून वगळण्याची मागणी सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी गणेश देशपांडे, विनोद शिंदे, युवराज मेटे, संतोष पाटील, दीपक जळकोटे, डॉक्टर BJ इंगळगी, बलोल खान सर, सीमा एळगुळवार, गीता सादुल, अफरीन सय्यद, उज्ज्वला पाटील, अंबुबाई पोट्टू, राजश्री रणपिसे, भांगे निलिमा, आसिया बांगी, संगीता गोटे, शारदा गोरट्याल, राजकुमार उंबरजे, सुनीता वाले आदी उपस्थित होते। गीता सादुल सौभूमपुली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची प्राचार्य आहे। सध्या शासनाच्या वतीने 2027ला जनगणनेचं कामकाज सगळ्या शिक्षकांना देण्यात येणार आहे। चालू आहे त्याचं ट्रेनिंग, त्याबद्दल आम्हीही सहकार्य करायला तयार आहोत। परंतु मुख्याध्यापकांना जर ही कामं दिलीत तर शाळा चालणार कशी? सगळे कामं आपल्याला करायचीच आहेत। याशिवाय ऑनलाईन पोर्टलची कामं आता UDAS आलेलं आहे की प्रमोशन करा विद्यार्थ्यांना, पुढच्या इयत्तेत टाका किंवा आउट ऑफ स्कूल करणे, ही जी सगळी कामं आहेत, स्क्रॅपची माहिती भरायची आहे, दाखल्यांची एंट्री करायची आहे, नवीन प्रवेश करायचे आहेत, ही सगळी कामं आम्हाला करायची आहेत आणि त्यामुळे मुख्याध्यापक आणि किमान एक लिपिक तरी त्यांनी वगळावं अशी आम्हा सर्वांची मागणी आहे। आम्ही सोलापूर शहरातील या ठिकाणी मुख्याध्यापक एकत्रित आलेलो आहोत। मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून सध्या जनगणनेचं काम सुरू आहे, त्याचे ट्रेनिंग सुरू आहे। आमच्या शाळेतील 100% सर्व शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी घेतलेलं आहे। जनगणना हे राष्ट्रीय काम आहे, ते केलंच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत। त्याचबरोबर शाळेचंही कामकाज मात्र चाललं पाहिजे। जर 100% शिक्षक, मुख्याध्यापक आणि लिपिकाला जर ड्युटी आली तर शाळेमध्ये माणूसच शिल्लक राहणार नाही। सध्या जवळपास 10 ते 15 मेच्या दरम्यान इयत्ता 12वीचा निकाल लागतो आहे। निकालानंतर निकाल वाटप करणं आणि सर्व विद्यार्थ्यांचे दाखले तयार करून देणं, त्याच्यानंतर 10च दिवसामध्ये 20 ते 25 मेच्या दरम्यान इयत्ता 10वीचा निकाल लागतो आहे आणि त्या दरम्यान मग 10वीचा निकाल वाटप करणं, 10वीचे दाखले देणं, इयत्ता 5वीसाठी नवीन प्रवेश घडवून आणणं, जे विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये गेलेले आहेत, इतर गावामध्ये गेलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दाखलं देणं आणि आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रभर 11वीचं ॲडमिशन जे आहे ते ऑनलाईन आहे। त्याची प्रक्रिया रजिस्ट्रेशनचं सध्या सुरू आहे। 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागाचं रजिस्ट्रेशन 1 तारखेपासून। तर अशा पद्धतीने ही सगळी कामं सुरू आहेत। याशिवाय या सुट्टीमध्ये की शाळेची डागडुजी असेल, वर्गखोल्यांची डागडुजी असेल, मैदान सपाटीकरण असेल, हे जी काही कामं आहे हे आम्हाला मे महिन्यात करावी लागतात। शिक्षकांना सुट्टी असतात परंतु मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते। ही जी सगळी कामं आहेत या दरम्यान आम्हाला निश्चितपणे करावी लागतात, शाळापूर्व तयारी करावी लागते। त्यामुळे आमचं म्हणणं इतकंच आहे की जनगणनेचं काम झालं पाहिजे, शाळेचंही कामकाज झालं पाहिजे। आमच्या सगळा 100% शिक्षक स्टाफ घेतलेला आहे। मुख्याध्यापक आणि किमान एक लिपिक त्या शाळेतील यांना जनगणनेची ड्युटी देऊ नये, म्हणजे शाळेचंही कामकाज चालेल। विद्यार्थ्यांचं दाखलं देणं, विद्यार्थ्यांचा निकाल देणं, 11वीचा ऑनलाईन प्रवेश घडवणं, शाळेची डागडुजी करणं, नवीन प्रवेशित आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणं आणि शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांचं दाखलं देणं, हे जे कामकाज आहे ते आम्हाला सुट्टीमध्ये करावं लागणार आहे। आणि म्हणून आयुक्त साहेबांना आमची विनंती असणार आहे की मुख्याध्यापक आणि शाळेतील किमान एक लिपिक यांना ड्युटी देऊ नये, जेणेकरून शाळेचं कामकाज हे व्यवस्थित आणि सुरळीत चालेल, अशी विनंती करण्यासाठी आम्ही निवेदन घेऊन माननीय आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहे। अशाच प्रकारचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनाही देतो आहे आणि प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार साहेबांनाही त्या तालुक्याचे लोक देत आहेत। कारण या जर लोकांना ड्युटी आली तर मग ते शाळेचं कामकाजाकडे दुर्लक्ष होणार आहे। जिल्ह्यामध्ये सरासरी माध्यमिक शाळेचे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे 1150 मुख्याध्यापक आहे। आतापर्यंत जवळपास निम्म्या लोकांना तर ड्युटी आलेली आहे, फोन येत आहेत। 3 स्टेपमध्ये प्रशिक्षण चालू आहे। पहिल्या स्टेपचं संपलेलं आहे, आज दुसऱ्या स्टेपचं चालू आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपचं प्रशिक्षण सुरू असणार आहे। आमची विनंती इतकीच की आमचं या जनगणनेसाठी सहकार्य असणार आहेच आहे, परंतु आम्हाला मुख्याध्यापकांना कमीत कमी याच्यातून वगळावं
आणि एक लिपिकाला वगळावं, कारण शाळेचं जे कामकाज आहे विद्यार्थ्याच्या संदर्भातलं हे सगळं सुट्टीमध्येच होतं आहे. 10वी-12वीचे निकाल मे महिन्यात लागते आहेत आणि आपल्याला माहीत आहे की 11वी ऑनलाईन ॲडमिशनसाठीचं रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. 10वीचा निकाल लागला की त्याच्या याद्या लागत आहेत. सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर. सभासदांच्या मनातील हक्काची योजना, गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती. सुमित्रा महाबचत ठेव योजना 9.99% व्याज दरासंग दैनंदिन शिल्लकेवर व्याज नाही. मुदतीची बाधा नाही, DTH ची चिंता नाही, नूतनीकरणाची गाथा. दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा. कार्यालय शॉप नंबर 1 ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर. संपर्क 9405 120274.